आपले गृहमंत्री बोलले होते, काय बोलले होते आठवते का? काही दिवसापूर्वी आंबेडकर 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 ही फॅशन झाली. एवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता. आता स्वर्ग नरक आपण मानतो का? कारण आम्हाला उघड्या डोळ्याचा बुद्ध आहे, जो आपल्याला काय सांगतो, जाणीये छानिये और मानिये. अंधश्रद्धेला आपण बळी पडतो का? अजिबात नाही. मग आमच्या गृहमंत्र्यांना आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, आंबेडकर 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 आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणणार. कारण खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आम्हाला म्हणावंसं वाटतं, रूपनयनी तुझे पाहतो आसमानची फुले वाहतो.
लोक मंदिर करतील. आपण करून देणार आहे का? आपण करून देणार आहे का? आपल्याला कोणाचं भक्त बनायचं नाही, आपल्याला अनुयायी बनायचंय. आणि यांनी किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाती धर्मामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता आपल्या देशाने नाही तर पूर्ण जगाने स्वीकारलेले आहे. आणि म्हणून शाहीर म्हणतात, भीम रक्तात भक्तात आला, भीम रक्तात भक्तात आला, देव केले त्याला जाया केला, देव केले त्याला जाया केला, देव केले त्याला जाया केला. जाती पातीत कोंडल त्याला, जाती पातीत कोंडल त्याला, नव्या माणूचा इशारी घाला, नव्या माणूचा इशारी घाला, नव्या माणूचा इशारी घाला. भीम मुक्तीचा दार ग माय, भीम मुक्तीचा दार ग माय, भीम निळाईचा हार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम डंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम डंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम डंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम डंगी ही जी नंगी तलवार आहे ती काय आहे? ही नंगी तलवार म्हणजे काय आहे? लेखणी आहे, लेखणी. विचार करा, आज ही जी झगमगाट आहे, हा जो जल्लोष आहे, हा कोणासाठी आहे? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. आज आपल्या आयुष्यामध्ये जो काय बदल घडलेला आहे, म्हणजे आपल्याच आयुष्यामध्ये नाही, या देशातील समस्त नागरिकांमध्ये जो काय बदल घडलेला आहे, तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि या भारतीय संविधानामुळे. आणि म्हणून आम्हाला सांगावंसं वाटतं, सर्वांना सविनय जय भीम. बंधूंनो भगिनींनो, ज्या दिवसाची ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत